आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। दादरच्या शिवसेना भवन परिसरात शिंदेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी। स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात आज संध्याकाळी सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। बच्चू कडूंच्या सातबारा कोरा पदयात्रेचा शेवटचा दिवस। अंबोडामध्ये बच्चू कडू यांची आज जाहीर सभा होणार। भास्कर जाधव आणि रोहित पवार सभेला उपस्थित राहणार। पंतप्रधान पीक विमा योजनेची अंतिम मुदत 31 जुलैपर्यंत। सीएससी केंद्रावर विमा अर्ज भरण्यासाठी प्रति शेतकरी 40 रुपये शुल्क। शेतकऱ्यांनी विमा हप्त्या व्यतिरिक्त इतर शुल्क न देण्याचं आवाहन। अतिवृष्टीमुळे राज्यावर दुबार पेरणीचं संकट। विदर्भातील 17,000 हेक्टरवरील शेती संकटात। उत्तर महाराष्ट्रात पावसाने ओढ तर सह्याद्री घाटमाथ्यावरील परिसरात अतिपावसामुळे दुबार पेरणीची टांगती तलवार कायम। राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज। ठाणे, पुणे, रायगड, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्गासह नागपूर जिल्ह्याला येलो अलर्ट। दुष्काळ आणि किडीच्या प्रादुर्भावामुळे नारळाच्या उत्पादनात 40% घट। परिणामी खोबरेल तेलाच्या किमतीत 3 पटीने वाढ। घाऊक बाजारातील तेलाचे दर प्रति किलो 130 रुपयांवरून 400 रुपयांवर। सरकारी रुग्णालयातून नवजात अर्भकाची चोरी किंवा अपहरण टाळण्यासाठी कोड पिंक प्रणाली कार्यान्वित होणार। राज्याच्या वैद्यकीय विभागाकडून एसओपी तयार। मराठी तरुणांना जर्मन भाषा प्रशिक्षण देण्याच्या हालचाली सुरू। दीपक केसरकर यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेला अभ्यास दौऱ्यासाठी मंजुरी।